नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 18 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय आता प्रियाने हे सगळं आठवत असते की शांताचा खून कसा केला ते, आणि म्हणत असते की प्रिया सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी मेंदू असा जर का आवार्ड असता ना तर कन्फर्म तुलाच मिळाला असता. आणि म्हणते की जो वकील आज तागायत एकही केस हरला नाही अशा वकिलाला तो खुनाच्या आरोपात अडकवलंस, तेही इतक्या शिताफीनं, बापरे म्हणून ही प्रियाना स्वतःवरतीच खूप खुश होत असते. आणि प्रेक्षकांना आजच्या भागात बघा, आजचा भाग सुद्धा खूप छान आहे. आता प्रिया म्हणत असते की आणि अर्जुनला कळलं सुद्धा नाही की शांता नावाचा बॉम्ब त्याच्या डोक्यावरती कधी फुटला ते, असं म्हणून आता प्रिया पण आठवायला लागते की त्या दिवशी रात्रीच असेल, म्हणजे तिने डेड बॉडी आणलेली असते. आता अर्जुनच्या गाडीची चावी ती अर्जुन सायलीवरती गेल्यानंतर घेते आणि त्यामध्ये डेड बॉडी ठेवते आणि म्हणते की डेड बॉडी ठेवल्यानंतर असं म्हणत असते, एकटीच बोलत असते की गेली काही दिवस शांता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, त्याच्यामुळे या अर्जुन आणि सायलीने शांताला दुसऱ्या कुठल्या तरी घरी नेऊन लपवलं होतं हे पोलिसांना सहज कळेल. आणि खून अर्जुननेच केला हे सगळ्यांना पटण्यासाठी एवढं पुरेसं आहे. आणि पुढे म्हणते आणि त्याच्या गाडीमध्ये सापडलेली ही डेड बॉडी त्याला फासावरतीनं नक्कीच पोचवेल. आणि पुढे बघा, पुढे विचार करते, अरे पण पोलिसांचं लक्ष अर्जुनच्या गाडीकडे जाणार कसं? त्यांनी गाडीची डिक्की उघडून बघितली तर पोलिसांना कळेल ना की या गाडीमध्ये डेड बॉडी आहे म्हणून. मग आता मी यासाठी काय करू असा प्रिया विचारच करत असते. आणि पुन्हा हिच्या गुन्हेगारी मेंदूमध्ये एक आयडिया येते, की बाबा आपण नेमप्लेट जी आहे गाडीची तर तीच काढून टाकूयात म्हणून. आता प्रिया काय करते की तिच्या गाडीमधून आहे ना एक पकड घेऊन येते आणि ती पकड आणून अर्जुनच्या गाडीची जी नेमप्लेट आहे ना ती बघा अतिशय शिताफीनं त्याची काढून टाकते, जेणेकरून जर का गाडीला नेमप्लेटच नसेल तर पोलीस बरोबर गाडी अडवतील ना. बापरे, इतके डेंजर प्लॅन केलेले असतात ना, अतिशय एखाद्या अट्टल गुन्हेगाराला सुद्धा मागे टाकेल असा या प्रियाने ना चांगलंच प्लॅनिंग केलेलं असतं, शांताच्या मर्डरपासून ते अर्जुनला अडकवण्यापर्यंत. आणि आता आपण पाहतोय की या प्रियाने गाडीची नेमप्लेट काढून टाकलेली असते. आणि हे सगळं आठवून प्रिया म्हणते, आणि शेवटी मी जसं ठरवलं होतं तसंच घडलं. अर्जुन सकाळी ऑफिसला जायला घाईघाईत निघाला आणि असं म्हणते. आणि पुन्हा आपल्याला सीन दाखवलेला आहे की अर्जुन ज्या दिवशी गाडीतून निघालेला असतो ना की त्या दिवशी ही प्रिया खिडकीतून पाहते आणि बघा लगेचच ती ना फोन करते. आता फोन केल्यानंतर तो संतोषला ती पहिल्यांदा फोन करते आणि म्हणते, हॅलो संतोष, तू पनवेल सोडलंस ना? संतोष म्हणतो, हो मी लोणावळ्याला आलो आहे, थोडे दिवस इथं थांबेन आणि मगच दुसरीकडे कुठेतरी जाईन असा संतोष म्हणतो. आणि पुढे म्हणतो, पण मॅडम सगळं ठीक तर आहे ना, पोलिसांना काही कळलं तर नाही ना? तर प्रिया म्हणते, गप्प बस, आणि म्हणते की मी असताना उगाचच फालतू टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कळलं का? संतोष म्हणतो, पण मॅडम रात्री तुम्ही पण घाबरला होता. तो प्रिया म्हणते, अरे पण मी सगळं निस्तरलंय ना, आता ना माझं एक शेवटचं काम कर, मग कोणीच आपल्याला संशय घेणार नाही. आता संतोष म्हणतो, कसलं काम मॅडम? आता प्रिया म्हणते, हे बघ, पाटकर नावाचा एक सिनियर इन्स्पेक्टर आहे, मी कालच त्याची ना सगळी माहिती काढलेली आहे. मागे अर्जुनमुळे ना एकदा तो सस्पेंड झालेला होता, तेव्हापासून त्याच्या मनात आहे ना अर्जुनविषयी खूप राग आहे. तर तू त्याला कॉल कर आणि एक त्याला निनावी टिप दे, त्याला म्हणावं की तू अर्जुनला एका मोठ्या गुन्ह्यात अडकवू शकतोस म्हणून. आणि अर्जुनच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे, त्यामुळे त्याची गाडी थांबव आणि फक्त डिक्की चेक कर, असं त्या पाटकरला संतोष तू सांग. आणि त्या पाटकरला त्याच्या अपमानाचा बदला नक्की घेता येईल, कर तू एवढं काम, असं प्रिया त्या संतोषला सांगते आणि फोन करते. म्हणजे बापरे, ही प्रिया किती पोचलेली आहे. आज तो पाटकरने ज्या पद्धतीने अर्जुनची गाडी अडवलेली असते ना तर त्याला सुद्धा टिप द्यायला सांगितलेली असते या प्रियानेच. खरंच प्रेक्षकांनो, ही प्रिया जी आहे ना ती खूपच डेंजर दाखवली आहे. आणि आता म्हणत असते, सुप्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार झाले गजाआड आणि आता ते चढणार फासावर, असं स्वतःच बोलायला लागते. आणि म्हणते की सुरू झाली अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार या पती पत्नीच्या आयुष्याची शोकांतिका. आणि म्हणत असते की चला तन्वी सुभेदार, चला आता मार्गात ते सगळे अडथळे तर दूर झालेत तुमच्या. आणि म्हणते की आता तुम्ही या घरची कायमची सून झाला आहात म्हणून एवढी खुश व्हायला लागते की बस. आणि म्हणते की या घरची तुम्ही मालकीन झालात म्हणून खुश काय व्हायला लागते, सगळीकडे काय बघायला लागते. आणि म्हणते, वा, सगळींना अडथळे म्हणजे दूर झाले. आणि पुढे म्हणते की अहो तुमच्या दिराला जेल झाली तर तुम्हाला किती दुःख झालं हे सगळ्याला दाखवायला नको का? चला बरं, असं ही प्रिया म्हणते. आणि लगेचच म्हणते, अरे अर्जुन भाऊजी करून रूमच्या बाहेर येते. आता आपल्याला सीन दाखवलेला आहे पुन्हा अर्जुनचा आणि चैतन्याचा. आता हे दोघं जण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात आणि आता चैतन्याला वाटत असते की अर्जुनने बेल घ्यावी म्हणून.
आणि आता चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन हे तिघजणी सुद्धा बोलत असतात. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन अजूनही वेळ विचार कर, आपल्याला बेल मिळू शकते. अर्जुन म्हणतो, एकदा नाही म्हणून सांगितलं ना, हे बघ बेलसाठी प्रयत्न करणं म्हणजे हा खून मी केलाय असं म्हणण्यासारखं आहे आणि मी ते करणार नाही असं अर्जुनचं ठाम मत असतं. अर्जुन म्हणतो, हे बघ मी कोर्टाने जर स्वतः दिली तर ठीक, पण मी स्वतःहून बेलसाठी अप्लाय करणार नाही. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, आता तुला जे घडतं ते आपण करू. अर्जुन म्हणतो, बरं ऐक पाटकर, जे या केसचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे ना, तर ते चुकीचंच असेल हे माझ्या आत्तापर्यंत लक्षात आलं आहे. सो तुम्ही दोघे म्हणजे सावंत आणि चैतन्य, तुम्ही दोघांना तुमच्या पद्धतीने तपास सुरू करा. आणि अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, पोस्टमॉर्टममध्ये काय काय निघाले ना ती सगळी इन्फॉर्मेशन घ्या तुम्ही. आता सावंत म्हणतात, येस सर. आणि चैतन्याला सांगतो, चैतन्य जमल तितके सगळे पुरावे गोळा कर, हवं तर सायलीची मदत घे, पण कोणताही छोटा पुरावा पाठीमागे राहता कामा नये. चैतन्य म्हणतो, तू काहीच काळजी करू नको, मी ना सगळं पाहतो. आता अर्जुन म्हणतो, हे बघा तुम्ही मला जी इन्फॉर्मेशन द्याल ना त्यावरूनच माझं उद्याचं हिअरिंग ठरणार आहे. सावंत म्हणतात की साहेब, आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करतो, तुम्ही काळजी करू नका. आणि अर्जुन म्हणत असतो, शांता मावशीची डेड बॉडी पण माझ्या गाडीमध्ये आलीच कशी काय असेल, म्हणून अर्जुन विचार करायला लागतो. आता आपल्याला सीन दाखवला इकडे सुभेदारांच्या घरातला. आता इकडे ना कल्पनाताई असतात ना, तर सगळेजण असतात हॉलमध्ये आणि कल्पनाताई खूप रडत असतात आणि म्हणत असतात, माझ्या लेकरावरची संकट का जात नाही आहेत असं म्हणून ते खूप रडायला लागतात. आणि त्याच्यावरतीच इतकी संकट काय येतात. तर प्रताप म्हणतात, कल्पना, अर्जुनला काही होणार नाही. आज त्यानं आजपर्यंत कितीतरी लोकांना वेगवेगळ्या केसमधून सोडवलंय, नेहमी सत्याच्या बाजूनेच तो लढत आलाय आणि आता तू कशाला रडतीस असं प्रतापराव समजूत घालत असतात कल्पनाताईंची. पुढे प्रतापराव म्हणतात, अख्ख्या पनवेलला त्याचं कौतुक वाटतंय, अरे याचं काहीतरी फळ मिळेल ना. प्रतिमात्या म्हणतात, आजपर्यंत दिव्याईने अर्जुन आणि शैलीच्या खूप परीक्षा घेतल्यात, त्यातलीच ही एक परीक्षा आहे असं समजूया आणि नेहमीप्रमाणे अर्जुन आणि शैली सुद्धा यातून तरुण जातील ग. कल्पना, तू नको रडूस. अश्विन म्हणतो, दादाच्या केसमध्ये त्या डेड बॉडीचं पोस्टमॉर्टम करणारा मित्र नेमकं डॉक्टर माझा नेमका मित्रच निघाला आणि मी त्याला सांगितलंय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कसल्याही प्रकारचा फेरफार होणार नाही याची काळजी घे म्हणून तू, असं अश्विन सांगतो. आता बघा, हा प्रियाची लगेच नजर फिरलेली दाखवली आहे. अस्मिता म्हणते, बरं झालं अर्जुनच्या विरोधात इतकी लोक आहेत ना की कोण काय करेल ना काहीच सांगता येत नाही अश्विन, की तू बोललास ना तर ते बरं केलं म्हणून. आणि आता आपण पाहतोय की सुमन काकू म्हणते, भाऊजी आणि चैतन्य पोलीस स्टेशनला गेलेत ना तर आता अर्जुनला नक्की बेल मिळेल. इकडे विमल सुद्धा म्हणत असते, हो ना, आम्ही देवाला ना केव्हापासून सांगतोय की अर्जुन दादांना ना आमच्या की लवकरात लवकर घरी परत येऊ देऊन, असं आता विमल सुद्धा म्हणत असते. प्रतापराव म्हणतात, अरे येणार अर्जुन नक्की घरी परत येणार, तोपर्यंत आपण फक्त त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवंय, कळलं का, असं म्हणून प्रतापराव सगळ्या कुटुंबाला धीर देत असतात. आणि हॉलमध्ये सगळी सुभेदार फॅमिली तिथे उपस्थित असते. आता बघा, हे सपीक मेंदूतून प्रियाचे विचार येतो, तुम्ही कितीही उत्साह आणा पण तुम्हा सगळ्यांना ना मी पोरून उरेल, एकालाही तुमचे ना मी सुखाने जगू देणार नाही असं प्रिया म्हणते. आणि बघा, आता लगेचच पुढं लगेच येते सगळ्यांच्या आणि म्हणते, मी सगळ्यांसाठी चहा करते, कुणी नाही म्हणायचं नाही, सकाळपासून कुणी काहीच खाल्लेलं नाही आहे, निदान चहा तरी घ्या ना तुम्ही, असं प्रिया म्हणते. पण कुणीही तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, सगळे तिला इग्नोरच करत असतात. आता प्रिया चहा करायला जाणार इतक्यातच जोरजोरात आवाज ऐकायला येतो, घोषणा ऐकायला येतात, अर्जुन सुभेदार हाय मरण. आता हे काय झालेलं असतं तर नक्की बाहेर आहे ना अर्जुन सुभेदारच्या विरोधामध्ये खूप मोठा घोळका आलेला असतो सुभेदार म्हणजे घराच्या बाहेर, आणि खूप लोक पण जमा झालेले असतात. आता ही सुभेदार मंडळी सगळेजण बाहेर जातात ना की हा कसला आवाज आहे आणि कोण आहे एवढ्या घोषणा देत आहे म्हणून. आता हे सगळेजण बाहेर येतात तर आहे ना तिथं सगळे लोक आलेले असतात. अर्जुन सुभेदार हाय म्हणून सगळे गेट वगैरे उघडतात आणि आतमध्ये येतात अगदी सुभेदारांच्या घराच्या पायऱ्यापाशी, आणि सगळेजण जोरजोरात घोषणा देत अर्जुनचा फोटो वगैरे घेऊन आलेले असतात. आता हे सगळे सुभेदार मंडळी सुद्धा घराच्या बाहेर येतात. आता आपण पाहतो की तिथे पत्रकार आलेले असतात आणि पत्रकार या संपूर्ण सुभेदार फॅमिलीला ना म्हणत असतात की तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, तुम्ही ना आम्हाला आता टाळू शकत नाही. अर्जुन सुभेदार खुनी आहे, वकील पेशाला लागलेला कलंक आहे. प्रताप सुभेदार, तुमच्या मुलाने खून केला हे तुम्हाला अगोदर माहिती होतं का तुम्ही सुद्धा या कृत्यामध्ये सामील आहात का? यापूर्वी सुद्धा अर्जुन सुभेदार यांनी काही खून केलेत का? काही विचारतात ना, बापरे हे पत्रकार, की यापूर्वी अगोदर खून केलेत का? आणि त्यातला एक जण तर मुद्दाम नक्कीच केला असेल. एक गुन्हेगार माणूस नेहमीच गुन्हे करत राहतो. पत्रकाराबाई म्हणते, ज्या बाईची डेड बॉडी अर्जुन सुभेदार यांच्या गाडीमध्ये सापडली तर अर्जुन सुभेदार त्यांना ओळखत होते का? तुम्हाला त्या बाईबद्दल काही माहिती आहे का? आता कल्पनाताई खूप रडायला लागतात नाही, अचानक एवढा मोर्चा आला म्हणून कोणाला काहीच कळत नसतं. ती बाई म्हणत असते, त्या बाईचा आणि तुमचा काही संबंध होता का? ती बाई
बाई तुमची कोण लागत होती? प्रतापराव म्हणतात, एक मिनिट, हे बघा आम्हाला आत्ता काही बोलायचं नाही, आम्हाला एवढंच माहिती आहे की आमचा अर्जुन निर्दोष आहे म्हणून. आणि पत्रकार आहेत ना अक्षरशः बंडावून सोडत असतात प्रश्न विचारून. अश्विन म्हणतो, हे बघा तुम्ही ना सगळ्यात पहिल्यांदा तर निघून जा इथून, आणि तुम्ही सगळेजण इथं परवानगीशिवाय कसे काय आलात? एक जण त्यातला म्हणतो, त्या अर्जुन सुभेदारनी ना पूर्ण पनवेलला लाज आणली आहे म्हणून. आणि प्रिया हसत असते हे सगळं ऐकून. आणि आता ते सगळेजण खूप मोठ्या आवाजात घोषणा द्यायला लागतात, अर्जुन सुभेदार हाय करून. आता कल्पनाताई म्हणतात, प्लीज तुम्ही असं काही इथं काही करू नका, जातो मी इथून. आणि ना त्याने अर्जुनचे वेगवेगळे असे पुतळे वगैरे आणलेले असतात. अर्जुन म्हणत असतो, ही अश्विन म्हणत असतो, हे बघा मी आता पोलिसांना बोलवीन. त्यातला एकच पत्रकार जो त्यातला एक माणूस आहे ना तो म्हणत असतो, म्हणजे प्रतापराव आणि कल्पनाताईंकडे बघून, अरे या दोघांनीच अर्जुन सुभेदार यांना जन्म दिलाय, पहिल्यांदा तर नाही यांच्याच तोंडाला काळं फसा म्हणून. आणि तो माणूस आहे ना एवढ्या गर्दीमधून पुढे येत असतो आणि त्यानं एक शाईची बाटली आणलेली असते आणि ती आता कल्पनाताई आणि प्रतापराव यांच्या अंगावरती तो टाकणार असतो. आणि तो घोळका इतका जबरदस्त असतो की तो कोणाला कंट्रोलच होत नसतो आणि ऐकतही नसतो. आता हे दोघं जण कल्पनाताई आणि प्रतापराव यांच्या अंगावरती शाई टाकणार. आता इतक्यातच आहे ना त्या माणसाचा हात पाठीमागून पकडला जातो. आता ही सुमन, प्रतिमा त्या सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि अतिशय ठळक सीन दाखवला आहे. प्रेक्षकांना आजचा भाग सुद्धा तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. आणि हो, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की तो शाई फेकणाऱ्या माणसाचा हात जो आहे ना तर ती सायली बाहेरून येते आणि त्याचा हात पकडते. आणि बघा त्याच्या हातातून ना ती शाईची बॉटल घेऊन अक्षरशः फेकून देते. आणि सायलीचा ना इतकी संतापलेली असते आणि सायलीने अतिशय रुद्र अवतार धारण केलेला असतो, कारण गोष्ट तिच्या अर्जुनवरती आलेली असते ना म्हणून. आता बघा आपण पाहतोय की आता सायली काय करते की त्या माणसाच्या हातातली शाईची बाटली घेते आणि फेकून देते. आता त्या माणसाचा हातसुद्धा ती जोरात झिडकारते आणि त्याच्याकडे इतक्या रागानं बघत असते ना की बस आता कुठे प्रतापरावांना जरा बरं वाटतं. कल्पना तर इतर बिचारा खूपच घाबरलेले असतात. आणि आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे अर्जुन म्हणत असतो, चैतन्य एक काम कर, शांतामावशी आणि जयेश त्यांना मी जिथं ठेवलं होतं तिथून ते निघाले आणि शांतामावशीच्या घरी गेले. त्या रस्त्यात जेवढे काही CCTV कॅमेरे असतील ना तर ते चेक कर. इतक्यातच येते एक शिपाई येतो आणि म्हणतो की सावंत साहेब वेळ संपली. आणि आता ते म्हणतात की ठीक आहे. अर्जुन म्हणतो चालेल, आता आपली वेळ संपली म्हणल्यानंतर आपण उद्या भेटूया, तोपर्यंत आपल्या उद्याच्या हिअरिंगची चर्चा करूयात. उद्याच्या हिअरिंगची ना आपण चर्चा करू, तर ती उद्याचं हिअरिंग खूप महत्त्वाचं आहे, चला आता असं म्हणून आता बाहेर निघायला लागतं चैतन्याला. अर्जुनची खूप काळजी वाटत असते. अर्जुन म्हणतो की डोंट वरी चैतन्य म्हणून. आणि आता हेच तिघंजणं बाहेर येतात, म्हणजे इन्स्पेक्टर कदम, अर्जुन सुभेदार आणि चैतन्य. तर आता हा पाटकर बाहेरच असतो. तो लगेच म्हणतो, काय इन्स्पेक्टर सावंत, नाही म्हणजे तुम्ही सरकारी तुम्ही नोकर आहात, तुम्ही एखाद्या वकिलाच्या पर्सनल ऑफिसमध्ये काम करत नाही, हे लक्षात आहे ना तुमच्या. म्हणून त्या सावंतवरलाच हा पाटकर बोलायला लागतो. आता सावंत म्हणतात, इन्स्पेक्टर पाटकर, माझी ड्युटी काय नाही माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि माझ्या डिपार्टमेंटने मला खऱ्याची साथ द्यायला शिकवले आणि मी तेच करतोय. पाटकर म्हणतो, नाही तुमच्या मते तुम्ही खऱ्याची साथ देताय, पण ज्याची साथ देताय तो एक गुन्हेगार आहे, हेही लक्षात ठेवा. हा पाटकर आहे ना खरंच खूपच आगाव दाखवलेला आहे. पुढे पाटकर म्हणतो, काय ना सावंत की या वकिलाने म्हणे खरेपणा न्याय खूप महत्त्वाचं वाटतो म्हणे, असं मी ऐकलंय. आणि म्हणतो पण तरीही त्याच्याच हातून एक खून झालाच ना, असं तो अर्जुनकडे इनडायरेक्टली बघून म्हणतो, म्हणजे इन्स्पेक्टर सावंतांना बोलत असतो. आता पण इकडे आपण पाहतोय की इकडे पत्रकार म्हणत असतात, तुम्ही मिसेस सायली सुभेदार ना, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय म्हणायचं आहे? सायली म्हणते, बाहेर व्हा अगोदर, माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देताना लाज नाही वाटली तुम्हाला? चला बाहेर व्हा आधी. अश्विन म्हणतो, हे बघा ही केस फाईल झालेली असताना तुम्ही आम्हाला जाब नाही विचारू शकत, तुम्ही जे करताय ना ते बेकायदेशीर आहे म्हणून. आता अश्विन पण खूप संतापून बोलत असतो. सायली म्हणते, निघताय ना, ते पत्रकार बाई म्हणते, जोपर्यंत तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही ना तोपर्यंत आम्ही इथून नाही जाणार म्हणून. आणि म्हणते की तुम्ही उत्तरं देत नाहीत याचा अर्थ नक्कीच तुम्ही काहीतरी लपवताय. आता बघा सायली यांच्यावर इतकं चिडते ना आणि त्यांना जबरदस्त उत्तर देते. सायली म्हणते, बघा एकतर मी काही लपवत नाही आहे, माझ्या नवऱ्याने मुळात खून केलेलाच नाही आहे. आणि पुढे म्हणते की आणि तरीही तुम्हाला जर का वाटत असेल की मी काहीतरी लपवते तर तुम्ही मला खुशाल प्रश्न विचारा. अर्जुन सुभेदारांची बायको सायली सुभेदार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे म्हणून. आणि आता बघा आता सायलीने असं बोलल्यानंतर पुढे म्हणते की पण परत जर का माझ्या कुटुंबांकडे वाकड्या नजरेने कोणी बघितलं ना तर याद राखा काट माझ्याशी म्हणून. सायली आता पत्रकारांना ना चांगलंच गप्प करत असते. आता आपण पाहतोय सायली म्हणते, अरे आता विचारा ना तुमचे प्रश्न, आता का गप्प बसलायत? तर पत्रकार म्हणतो, तुमच्या नवऱ्याने खून का केलायत? आता बघा या पत्रकाराला तर सायली म्हणते की तुम्ही पत्रकार आहात की न्यायाधीश? नाही म्हणजे कोर्टात केस उभी राहणे अगोदरच तुम्ही तर ठरवून टाकलं की माझ्या नवऱ्याने खून केलाय म्हणून, काय हो? आणि म्हणते
एखादा माणूस गुन्हेगार आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोर्टाला असतो, तुम्हाला नाही. आणि म्हणते की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला सांगा ना म्हणून. आता सायलीच्या अशा उत्तरांवरती ना सगळेजण गप्प असतात. पत्रकार बाई म्हणते अहो पण अर्जुन सुभेदार यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये डेड बॉडी सापडली आहे. सायली म्हणते अच्छा म्हणजे हा खुनाचा पुरावा होतो का? काय हो कधीपासून हा खुनाचा पुरावा होतो सांगा ना. कुठल्या कलमामध्ये असं लिहिलं आहे की तुमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एखादा मृतदेह सापडला तर तो खून तुम्हीच केला म्हणून सांगा ना. आता असं बोलल्यानंतर ते सगळे पत्रकार गप्पच बसतात. आणि आता कोणाला काही बोलावं ते कळतच नाही. सायली पुढे म्हणते की अर्जुन सुभेदार निर्दोष असल्याचे सगळे पुरावे आम्ही कोर्टामध्ये सादर करूच आणि तिथंही सिद्ध होईल की माझ्या नवऱ्याने खून केलेला नाही म्हणून. बापरे, सायलीनं अगदी तोडूसतोड उत्तर देत असते पत्रकारांना. सायली पुढे म्हणते आणि तुम्ही सगळेजण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात ना, मग तुम्हाला हे गोष्ट कळत नाही की एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला यामध्ये मुद्दामून अडकवलं जातंय आणि तुम्ही लगेचच त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायला निघाला. तुम्हाला काहीच वाटत नाही. इथं मोर्चे काय घेऊन येत आहे, चुकीच्या बातम्या काय पसरवत आहे, भीतीचं वातावरण काय पसरवत आहे, तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करण्याचा. आता सायली चांगलीच पत्रकारांना झापते आणि आता सगळे पत्रकार बघा अक्षरशः खाली मान घालून उभारतात. सायली म्हणते जनतेपर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवण्याचं काम आहे तुमचं, पण काय खरं आहे काय खोटं याची शहानिशा न करता निघालात तुम्ही खोट्या बातम्या पसरवायला. आणि आता असं म्हटल्यानंतर त्यातला एक जण म्हणतो की बघा बघा कोणाच्या बायकोचा आवाज तर बघा. सायली म्हणते तोंड सांभाळून बोलायचा. आणि सायलीनं अतिशय त्याला हात वगैरे करून उत्तर देते आणि म्हणते नशीब समज मी आत्तापर्यंत पोलिसांना बोलावलेलं नाही आहे आणि त्यामुळे स्वतःची पातळी ओळखून बोलायचं आणि परत जर काही ते दिसलात ना तर याद राखा आणि चुकीच्या बातम्या तर अजिबात पसरू नका, गाठ माझ्याशी आहे म्हणून. आणि म्हणते चला निघा आता इथून. आता पत्रकार आहेत ना एकमेक अक्षरशः लाजतात सायलीच्या सगळ्या उत्तरांना आणि खाली मान घालूनच उभारलेले असतात. आता तिथे अर्जुनच्या काही फोटोचे बॅनरसुद्धा असतात. आता सायली जाते आणि अर्जुनचा जो बॅनर असतो ना तर तो घेते तिथून. आणि आता अर्जुनचा बॅनरवरची ना म्हणजे शाई टाकलेली असते तर ती तिच्या ओढणीने पुसते. आणि आता हे सगळं प्रतिमा त्या कल्पनाताई बघत असतात आणि यांना ना फार कौतुक वाटत असते खरं तर सायलीचं. सायली पुढे म्हणते आता मी फक्त या फोटोवरचा डाग पुसलाय पण लवकरच माझ्या नवऱ्याच्या नावावर लागलेला डागसुद्धा मी पुसून दाखवेनच म्हणून. आणि आता असं म्हटल्यानंतर घरच्यांना थोडंसं बरं वाटतं म्हणजे कल्पनाताई आणि प्रतिमा त्यांना. सायली म्हणते अर्जुन सुभेदार यांच्यासारखा जबाबदार वकील या अगोदरही कधी घडला नाही आणि यापुढेही घडणार नाही. चला निघा आता इथून असं म्हणून सायली अक्षरशः तिथं पत्रकारांना हाकलून देते. पण आपल्याला सीन दाखवला इकडे इन्स्पेक्टर पाटकर जो आहे ना तर तो म्हणत असतो की काळा कोट घालून अगदी दिमाखात कोर्टात वावरणारा अर्जुन सुभेदार आज माझ्या जेलच्या कोपऱ्यात येऊन पडलाय असं मुद्दाम तो खिजवत असतो अर्जुनला. आणि म्हणून लगेच चकचक करत असतो आणि लगेचच अर्जुनला चिडवायला काय लागतो आणि म्हणतो की तू किती हातपाय मार रे सुभेदार, या खुनाच्या आरोपातून तू ना सुटूच शकत नाही. आता अर्जुन खूपच शांत आणि संयमी दाखवला आहे यावेळेस. पाटकर म्हणतो तुला माहिती आहे का हे प्रकरण जर तुझ्या गळ्याशी आलं तर काय होईल, तुझी सनद जाऊ शकते वकिलीची काय असं म्हणून हसायला लागतो हा पाटकर. आता चेतनेला इतका राग येतो ना आणि थोडीशी भीती पण वाटते. आता पाटकर म्हणतो ज्याच्याकडे सनद नाही तो वकील नाहीच, हे तुला मी वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे नाही का, काय म्हणतोस. आणि पुढे म्हणतो की त्यामुळे अर्जुन सुभेदार पुढच्या हिअरिंगपर्यंत जर का तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीत तर तुमची सनद नक्कीच जाईल हो की नाही असं म्हणतो. पण आता हे सगळं चैतन्याला अजिबात पटत नाही आहे. पुढे पाटकर म्हणतो आणि तुला तर हेच माहिती आहे की मी त्याच क्षणाची आतुरतेने वाट बघतोय म्हणून. आता हा पाटकर त्याची पर्सनल खुन्नस काढत असतो. चैतन्य त्याला बरोबर उत्तर देतो. चैतन्य म्हणतो त्याची काळजी तुम्ही नका करूत आणि तुम्ही तुमचं काम जरी केलं ना तरीसुद्धा खूप झालं. तुम्ही बाकीची काळजी करू नका आणि तुमच्याकडे बघून तर मला असं वाटत नाही की तुम्हाला तुमचं काम तरी जमेल, तरीही बघा प्रयत्न करा स्वतःचं काम करण्याचा. आता पाटकर म्हणतो काय हो राग येतोय, म्हणजे चैतन्य म्हणतो राग येतोय का तुम्हाला, आपण याचा काय उपयोग आहे सांगा ना, काही उपयोग नाही आहे. आणि पुढं म्हणतो तुमचा काही उपयोग नाही ना अर्जुनकडे म्हणून हवेत काठी फिरवत म्हणतो की शून्य उपयोग तुमचा शून्य आहे म्हणून. आणि म्हणतो ए हवालदार हा बाहेर काय करतोय, चल आतमध्ये टाकायला चल म्हणून खूपच मस्तीत बोलत असतो हा पाटकर. आता पुन्हा सीन दाखवला इकडे मोर्चाचा. प्रतापराव म्हणत असतात झालं तुमचं समाधान की आणखीन काय ऐकायचंय, मुळात तुम्ही इथे येऊन जे काही करताय ना तोच एका सगळ्यात मोठा गुन्हा आहे हेच तुम्हाला कळत नाही आहे का. आता प्रतापराव सुद्धा ना सालीच्या नंतर सगळ्यांनाच ताकद येते आणि सगळेच झापायला लागतात. प्रतापराव म्हणतात हे बघा आम्ही अगोदरच इतक्या मोठ्या संकटातून निघतो म्हणजे जातोय याची जाणीव न ठेवता तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार करताय. आता सायली आल्यामुळे सगळ्यांना जोश येतो. अश्विन सुद्धा म्हणतं की कोणाला काही बोलू देत
पण आम्ही ना सगळेजण आमच्या दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि अश्विन पुढे म्हणतो आणि आम्हाला खात्री आहे की त्याला न्याय हा नक्कीच मिळेल म्हणून. आणि अस्मिता म्हणते आता तोंड काय बघताय, निघा इथून निघा, असं पत्रकारांच्या अंगावर चांगलंच ओरडते. प्रतापराव म्हणतात आणि हो, फक्त आम्हालाच नाही तर सायलीला सुद्धा या प्रकरणाचा काही त्रास होता कामा नाही, कळलं का तुम्हाला. म्हणून पत्रकारांना ना अक्षरशः हाकलून लावतात. प्रतापराव म्हणतात एक बायको जर का चवताळली ना तर तिची वागीण कशी होते हे तुम्ही फक्त आत्ता बघितलंय. आणि प्रतापराव पुढे म्हणतात आणि आम्ही सगळे तिच्याबरोबर ठामपणे उभे आहोत. असं म्हटल्यानंतर आता हे प्रियाचं ना तोंड घाण झालेलं असतं. प्रियाला काही सगळं आवडत नसतं. आता आपण पाहतोय की प्रतापराव, प्रतिमात्या, ही प्रिया, सुमन हे सगळेजण एकमेकांच्या हातात हात देतात. ती प्रिया पण स्वतःच हातमध्येच देते. आता सुमनला तर आश्चर्यच वाटतं आणि सगळेजण आहेत ना सुभेदार त्यांची एकजूट दाखवतात, सगळेजण एकमेकांच्या हातात हात घेऊन. आणि पत्रकार हे सगळं बघत असतात. आता सायली सुद्धा त्यांना चांगलाच लुक देते. त्याच्यामुळे सगळे पत्रकार आहेत ना थोडासा विचार करतात. त्यातला एक पत्रकार अर्जुनचा जो बॅनर असतो ना फोटोचा तर तो खाली घेतो. आता तो बॅनर खाली घेतल्यानंतर तो स्वतः त्याच्यावरचा डाग पुसतो आणि हे सगळं सायली बघते. सायलीला जरा बरं वाटतं की त्यातल्या एका तरी माणसाला पटलेलं आहे की अर्जुन सुभेदार निर्दोष आहे म्हणून. आणि आता तो बॅनर पुसून तो सायलीच्या जवळ आणून देतो की म्हणजे हा अर्जुनचा बॅनर आहे ना म्हणून तिथं तो आणून देतो. आणि खरंच आजचा सीन, आजचा भाग आहे ना ठरलं तर खूप छान दाखवलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण डेली मी तुम्हाला असेच छान छान रिव्ह्यू देणार आहे. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, माझा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. आता आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा भाग इथंच संपतो. आणि आपण पाहतो की जेलमध्ये इकडं उद्याच्या भागात की अर्जुन म्हणत असतो की निर्दोष व्यक्तींना जेलमध्ये कोणीही शिक्षा करत नाही आणि मी निर्दोष आहे. पाटकर जोरात ओरडत असतो तू निर्दोष नाही आहे म्हणून. आणि कल्पनाताई घरी अर्जुनची काळजी करत असतात आणि म्हणत असतात की अर्जुनने काही खाल्लं असेल का. आणि सायली म्हणत असते आई तुम्ही त्यांची काळजी करू नका. आणि जेव्हा ते कोर्टात केस उभी राहणार आहे ना तेव्हा ते जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहणार आहे ना तेव्हा ते स्वतः लढणार आहेत. आणि अर्जुन जेलमध्ये ना विचार करत असतो की नक्की हा खून कसा झाला असेल किंवा काय काय घडलं असेल. या घडामोडींचा विचार करत असताना अर्जुन म्हणत असतो की जेव्हा मी आणि सायली आईस्क्रीम खायला गेलो त्यावेळेस प्रिया कुठे होती आणि मग शांताचा खून नेमका कुणी केला असेल, नेमकं काय झालं असेल ना ते काहीच कळत नाही. असं अर्जुनना थोडीशी लिंक लावायचा प्रयत्न करतोय की शांताचा खून नक्की कुणी केला असेल आणि त्यावेळेस काय काय झालं असेल म्हणून. आता उद्याच्या भागामध्ये आणखीन आपल्याला डिटेल समजणार आहे. तर त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. हा माझा पहिला यूट्यूब चॅनल आणि न्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.